आता आपण पाठाचा स्वाध्याय बघूयात. बघा, बघा क्वेश्चन 2 काय म्हणतो. पहिला काय म्हणतो, प्रॉपर पॉजेस घेऊन तुम्ही नाटक करायचे. दुसरा प्रश्न, रीड अलाउड फॉलोइंग वर्ड्स, नोट द डिफरन्स इन द लॉंग अँड शॉर्ट वॉवेल सॉंग्स. बघा काय करायचं आहे, आपल्याला डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. लांब आणि शॉर्ट वॉवेल्स म्हणजे लहान आणि लांब स्वर. बघा पहिल्या याच्यात थोडंसं मोठं करतो याला तुम्हाला दिसण्यासाठी. बघा पहिला आहे, पहिल्या याच्यात 2 अक्षर आहेत. कोणते बघा, पहिला अक्षर आहे फिट, दुसरा आहे फीट. फिट फीट. इथं पण बघा 2 नंबरचा बीट बीट. बीट बीट. पहिल्या अक्षरामध्ये ईचा आवाज काय आहे, शॉर्ट आहे, आणि दुसऱ्या अक्षरामध्ये ईचा आवाज काय आहे, लॉंग. तिसऱ्या याच्यात बघा हिट हीट. हिट हीट. त्यानंतर सीट सीट. सीट म्हणजे बसणे आणि सीट म्हणजे जागा, या 2 प्रकारे. पुढचं बघा पिक पीक. पीक म्हणजे उचलणे किंवा एखादी वस्तू घेणे, आणि पीक म्हणजे टोक किंवा डोंगराचं वरचा भाग. त्यानंतर चिक चीक. चिक चीक. चिक म्हणजे कोंबडीचं पिल्लू आणि चीक म्हणजे गालं. टिक टीक. टिक म्हणजे टिक करणे, असं राईट करणे, आणि दुसरं टिक म्हणजे एक झाडाचा प्रकार आहे. त्यानंतर लिक लीक. पहिलं लीक म्हणजे चाटणे आणि दुसरं लीक म्हणजे कशातून तरी सांडणे. बघा प्रश्न तिसरा काय म्हणतो, पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन द ऑर्डर इन विच दे टूक प्लेस. म्हणजे जसे घडले त्या पद्धतीने आपल्याला खाली घडलेल्या घटनांचा क्रम लावायचा आहे. सर्वात पहिलं काय आहे, द डक वॉज बोर्ड. बघा याला आपण देऊ 1 नंबर. डक लिव्ड इन द पॉन्ड. कशामुळे बोर होतं ते, पॉन्डमध्ये राहत होतं म्हणून. बरोबर आहे. त्यानंतर पुढं काय घडलं बघा, त्याच्यानंतर काय झालं, द डक टोल्ड द कांगारू अबाउट हिज विश. त्यानं त्याची विश काय केली, कांगारूला सांगितली. त्यानंतर काय झालं, त्यानंतर डक कांगारूला बोलला. त्यानंतर कांगारू थॉट अबाउट इट. कांगारूनं त्याच्याबद्दल विचार केला. त्यानंतर डकनं काय केलं, सॉक्स विकत घेतले. 6 नंबर. त्यानंतर कांगारू 7 नंबरला तयार झाला त्याला घेऊन जाण्यासाठी. आणि 8 नंबर बघा, त्यांनी पूर्ण जगाचा वेढा मारला 3दा. तर असे हे वाक्य येतं. वाटलंच तर व्हिडिओ थांबवा आणि पाहून घ्या. ठीक आहे, चला पुढं बघूयात. आता बा प्रश्न 4 काय म्हणतो, आपल्याला काय करायचं आहे, यूज द अदर वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. हे जे हायलाईट केलेले वर्ड आहेत त्यांच्या जागी आपल्याला काय करायचं, दुसरा शब्द आहे. हाव यू हॉपच्या जागी आपण घेऊ हाव यू रन. काय घ्यायचं, हाव यू रन. त्यानंतर ॲज इफ यू वूड नेव्हर स्टॉप. याच्याऐवजी आपण घेऊ ॲज इफ यू वूड नेव्हर रन. परत रन घ्यायचा. पा. त्यानंतर आय लॉंग टू गो आउट इन द वर्ल्ड. याच्याऐवजी घेऊ आय लॉंग टू गो आउट इन द ओशन. म्हणजे मला कुठं जायचं आहे, महासागरात जायचं आहे. त्यानंतर बघा आय विश आय कुड हॉप लाईक यू. आय विश आय कुड जम्प लाईक यू. है ना. बघा आय विश आय कुड पहिले याच्या जागी घेऊ जम्प, आणि या दुसऱ्या यूच्या जागी घेऊ आय विश आय वूड जम्प लाईक. यूच्या जागी घेऊ जम्प लाईक हर, म्हणजे तिच्यासारखं. पुढे बघा. त्यानंतर हूज सो हॅपी. तर हॅपीच्या ऐवजी आपण काय घेऊ, हूज सो लकी घेऊत. है ना, लकी. किंवा तुम्ही घेऊ शकता हूज सो सॅड, म्हणजे दुःखी. अशा पद्धतीने हे आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण द डक अँड द कांगारू हा घटक बघितलेला आहे आणि त्याच्यावरचा स्वाध्यायसुद्धा पाहिलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.